झी 24 तास एक पाऊल पुढे। शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह आणि इतर सार्वजनिक वास्तूंच्या सफाईसाठी ब्लिचिंग पावडर ऐवजी चक्क चुना वापरण्याचा प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आलाय। सफाई करता ब्लिचिंग पावडर पुरवठा करणारी कंपनी गेल्या काही काळापासून या प्रकारे हा पुरवठा करत होती। पाहूया हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। नागपूरमधल्या स्वच्छतागृहांच्या सफाई आणि निर्जंतुकीकरणासाठी ब्लिचिंग पावडर ऐवजी चुन्याचा पुरवठा केला जातोय। सर्व नियम धाब्यावर बसवत हा प्रताप केलाय ब्रिक्स या कंपनीनं। नागपुरातल्या अनेक स्वच्छतागृहांमध्ये असाच प्रकार सुरू असल्याचा आरोप होतोय। इतकंच नाही तर फिनाईल ऐवजी डांबराच्या गोळ्यांचा वापरही करण्यात येतोय। आता या प्रकाराच्या सखोल चौकशीची मागणी होतीये। कंत्राटदारावर कोणतीही निगराणी हे पदाधिकारी किंवा अधिकारी वर्ग करीत नाही आहे। ह्याचाच हाच परिणाम आहे की ते कंत्राटदार ते प्रायव्हेट कंत्राटदार हे अशा प्रकारचे कामं करून राहिले आहेत की ब्लिचिंग पावडरच्या ऐवजी ते चुन्याचा उपयोग करून राहिले आहेत। गेल्या 2 वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे। या ब्लिचिंग पावडर घोटाळ्याची महापालिकेनं गंभीर दखल घेतली असून संबंधित कंपनी वापरत असलेलं साहित्य जप्त करत ते प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठवलंय। प्रयोगशाळेच्या अहवालात हा गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधित कंपनीवर कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेनं दिलाय। हेल्थ ऑफिसरला आदेश दिलेले आहे की ताबडतोब जो मटेरियल तो वापरत आहे त्याला सीज करावा आणि लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करायला सांगावा। जी लॅबोरेटरीची रिपोर्ट येईल त्याप्रमाणे त्याच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल। मोठ्या शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो याला नागपूरही अपवाद नाही। मात्र इथल्या या स्वच्छतागृह घोटाळ्यामुळे सफाईच्या नावाखाली महापालिकेला चुना लावला जातोय। त्यामुळे पालिकेचं आर्थिक नुकसान होत आहे। शिवाय सामान्यांचं आरोग्यही धोक्यात आलंय। झी 24 ताससाठी अखिलेश हाळवे, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।